बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार समोर आला असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभावी एका प्रेग्नंट महिलेची डिलिव्हरी आरोग्य केंद्राच्या आवारात एका गाडीत झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। अंबेजोगाई तालुक्यातील लिमगाव येथील एका महिला डिलिव्हरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बर्दापूर येथे आली असता केंद्रात कोणीही कर्मचारी हजर नव्हता। बर्दापूर पीएससी मध्ये एवढे मोठे कर्मचारी असताना सुद्धा दुर्दैना अशी आहे गावाची की प्रायव्हेट गाडीमध्ये आज लिमगावची महिला एक डिलिव्हरी झालेली आहे। तरी सदरील आम्ही डीएचओ साहेबाला टीएचओ साहेबाला कळवलं असताना सुद्धा तोपर्यंत सुद्धा कर्मचारी इथं हजर झाले नव्हते। तरी सदरील सगळे गावकऱ्याने असं ठरवलं की शिवसाहेबाने डीएचओ साहेबांना आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत। एक दिवस आड करून म्हणतात आम्ही इथं विजिटला गेला। रात्रीची जो सिस्टर आहे तिने दुसरी सिस्टर न येता पहिल्याच वेळेला निघून गेली आणि 8:30 वाजता पेशंट आला आणि सदरील तिचे आई वडील असताना स्वतः त्यांना गाडीमध्ये डिलिव्हरी करायची वेळ आलेली आहे। एवढी आमच्या पीएससी प्रसव वेदना असह्य होत असल्याने सदर महिला तिच्या कुटुंबियासोबत गाडीत बसून होती। डॉक्टरांची वाट पाहत असलेल्या या महिलेची डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने कर्मचारी आणि डॉक्टर केंद्रात आले। सुदैवाने बाळ आणि त्याची आई सुखरूप आहेत, परंतु बाळाच्या जन्मावेळी काही बरे वाईट घडले असते तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत महिलेच्या कुटुंबियांनी आणि नागरिकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले।